नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल प्राकृतिक आधुनिक कृषी मध्ये आपण ही लागवड करणार आहोत मिरचीची। थोडं इकडे वळा, ट्रे बसलाय ते पण ट्रेवर रोप आहेत। तर या सरांची मिरचीची लागवड आहे। सर नाव सांगा। विनोद खजे, हटकरवाडी, तालुका मानोद, जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये आपण मिरचीची लागवड करणार आहोत। मिरचीचं रोप कोण्या कंपनीचं आहे सर? सेमिनिस कंपनीचं मिरचीचं रोप आहे। काडी 1 नंबर आहे 07 आणि याच्यामधला मीडिया जो दिसतो आहे तो तुम्हाला कोकोफिट आणि मल्टीलेयर आहे। यामध्ये सेटिंग छान झालेली आहे। रोपाची काडी पण 1 नंबर आहे। सेमिनिस छान आहे, बाहेरचं आहे। बाहेर कंपनीचं सेमिनिस 0786 या नंबरचं आपलं बियाणं आहे आणि त्याचे हे रोपटे आपण नर्सरीमधून तयार करून मागवले आहेत। या इकडे आता याची लागवड कशी करायची मी तुम्हाला सांगतो। चला तर शेतकरी मित्रांनो, आपण जे रोप बघितलं आहे आता मिरचीचं, त्या मिरचीची आपण इथं मल्चिंगवर लागवड करणार आहोत। लागवडीच्या वेळेस जी दक्षता घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे, जे रोप डंपिंग होऊ नये किंवा मर लागू नये किंवा रूट डेव्हलपमेंट चांगली चालावं यासाठी समजा काय दक्षता घ्यावी लागते तर हे मी तुम्हाला सांगतो। आता तो तास या इकडे सर। आता हे आपण मल्चिंग टाकल्यानंतर आपण ड्रिप चालू केलं। ड्रिप चालू करून हे ओलावा इथं कायम आहे। ह्या ओलाव्यामध्ये आपण काय करायचं, एक बुरशीनाशक ज्याला आपण कार्बन डिझम म्हणतो, तर कार्बन डिझम जर समजा रासायनिक घ्यायचं असेल तर कार्बन डिझम, आणि त्यामध्ये जर समजा तुम्हाला ऑर्गॅनिक घ्यायचं असेल तर आपल्या गाईचं 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर गोमूत्र आणि ह्युमस नॅचरल ह्युमस घ्या 1 लिटर आणि गाईचं गोमूत्र 1 लिटर आणि कार्बन डिझम मध्ये आपण रोपं बुडून इथं लावू शकतो। तर ज्यावेळेस आपण रोप लावतो त्यावेळेस लगेच आपल्याला इथं कार्बन डिझमची आणि ह्युमस आणि याची गोमूत्राची ड्रेंचिंग करायची। त्यामध्ये जर समजा सुक्रोज असेल तर 1 नंबर होतंय सुक्रोज, आणि जर समजा तुमच्याकडं गोकृपा अमृत किंवा बायोमिक्स जर असेल तर ते पण चालतंय। तर अशा पद्धतीनं इथं या होलमध्ये आपण रोप लावलं की लगेच ड्रेंचिंग करून घेणे, म्हणजे तुमचं रोप डंपिंग होणार नाही आहे आणि रूट डेव्हलपमेंट चांगलं होईल आणि तुमचे रोपं चांगले सेट होतील, एक पण रोप जळणार नाही याची 100% गॅरंटी। अशा पद्धतीनं आपण लागवड करून घ्यावी आणि लागवड झाल्यानंतर लगेच 8 दिवसाला 19-19 प्रति एकर 3 किलो ची ड्रेंचिंग करून घ्यावी। 19-19 आणि 1 किलो 19-19 3 किलो आणि 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट याची ड्रेंचिंग करून घ्या, म्हणजे त्याला अन्नद्रव्य आपटेक लवकर होतील। थँक्यू मित्रांनो, धन्यवाद।